सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. तर बऱ्याच ताईंचं दिवाळीचं कुरिअर आहे किंवा दिवाळीनिमित्त बऱ्याच ताईंनी स्वामी मूर्ती आर्टमध्ये ऑर्डर केली आणि बऱ्याच ताईंना म्हणजे अशा शंका आहेत की बाबा ऑनलाईन आम्ही जे मागवतो त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारे फसवणूक होते ताई. म्हणजे भरपूर काही होतात गोष्टी आणि ह्या खऱ्या आहेत बरं का. म्हणजे ज्याच्यासोबत घडतं त्यांना हे रिस्क वाटते की ऑनलाईन एखादी गोष्ट घेऊ की नको. पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे की जे आम्ही करतो स्वामी मूर्ती आर्ट, स्वामी वस्त्र, तुमच्या घरपोच घर बसल्या तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अवेलेबल करून देत असतो. तर कसं असतं की हे कार्य आम्ही स्वतः नाही करत आहे की हे कार्य आम्हाला स्वामीने दिले आणि स्वामींचा आशीर्वाद आहे म्हणून हे सगळं चाललंय. तर तुम्ही बघा रात्रभर बसून सगळ्यांचे कुरिअर पॅक केलेले आहेत. रात्रभर दादानी सगळ्यांच्या ऑर्डर तुमच्या पॅक केलेल्या आहेत. रात्री 8 वाजता कुरिअरला बसले ते सकाळी बघा 7:30-8 वाजता कुरिअर पूर्ण झालेले आहेत. सगळ्यांची रात्रभर जागून सगळे कुरिअर केलेले आहेत. आणि कसं असतं की स्वामींनी हा आशीर्वाद दिला. जसं म्हणतात ना की देव द्यायला लागल्यावरती आपले हात कमी पडतात. तर स्वामींच्या सेवेतून स्वामींनी दिलेला हा आशीर्वाद आहे. आणि माऊलींचं मानेना तेवढे उपकार किंवा आभार हे कमीच आहेत. कारण कसं असतं की स्वामी जेव्हा आशीर्वाद देतात किंवा त्यांच्या सेवेतून काहीतरी भेटतं ते खूप वेगळं असतं. हे स्वतः मी अनुभवले, स्वतः मला प्रचिती आलेली आहे. तर बघा हे स्वामी मूर्ती आर्ट अचानक चालू झालं आणि माऊलींना न मागता एवढ्या वर्षाच्या सेवेचं फळ त्यांनी इतकं चांगलं दिले की वेळ पुरत नाही आहे. रात्रभर जरी बसून कुरिअर केलं तरीसुद्धा वेळ पुरत नाही आहे. आणि स्वामींची साथ आहे, त्यांचा आशीर्वाद आहे. कारण कसं आहे माऊली म्हणजे आपले आई आहेत, आपले वडील आहेत, आपलं सगळं काही स्वामी आहेत. आणि स्वामींचा खरंच कृपाशीर्वाद खूप मोठा भेटलेला आहे मला. त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून हे सगळं चाललेलं आहे. कारण शून्यातून एवढ्या सगळ्या गोष्टी निर्माण करणं ही खूप मोठी गोष्ट असते आपल्या मानवासाठी. पण त्याच्यामध्ये आपल्या जर भगवंताची साथ असेल तर ह्या जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नसते. अशक्य शक्य केलं स्वामींनी. आणि प्रत्येक वेळी आळस न करता, कंटाळ न करता सगळ्या गोष्टी प्रत्येकाला वेळेवर घरोघरी पोचवतोय. कारण एकच वाटतं की स्वामींनी हा आशीर्वाद दिला आहे आणि स्वामींच्या आशीर्वादामुळे हे सगळं चाललंय आणि आपण कंटाळा आळस केला तर माऊलींना काय वाटेल. कारण माऊली बघा काही नव्हतं तेव्हा पण माऊली सोबत होते आणि आज सगळं काही स्वामींनीच दिलेलं आहे. आणि स्वामी सेवेतून स्वामींच्या आशीर्वादाने हे सगळं चाललेलं आहे. कारण दिवस रात्र एक करून तुमच्या सगळ्यांची ऑर्डर पूर्ण केला, सगळ्यांचं कुरिअर. आणि प्रत्येक कुरिअरला वेळ लागतो. एक मूर्ती पॅक करायला 1 तास वेळ जातो. आणि प्रत्येक ताईंचं बघा रिव्ह्यू आहेत. कारण रॅपिंग वगैरे त्याला प्रॉपर करावं लागतं. तुम्ही दुकानात जाता वस्तू बॅगमध्ये भरता घेऊन येता, पण हे तसं नाही आहे. ह्याला कुरिअरला आम्हाला वेळ द्यावा लागतो, पॅकिंग करावं लागतं, रॅपिंग करावं लागतं, कुरिअरच्या ऑफिसला जाऊन ते टाकावं लागतं. म्हणजे खूप काही काळजी घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत घर बसल्या ह्या गोष्टी पोचवत असतो. तसंच बघा बऱ्याच ताईंनी फ्रेम वगैरे मागवलेली असते, ती फुटण्याची तुटण्याची भीती असते, तर त्याला बराचसाच वेळ जातो. आणि ह्या सगळं कार्य करताना स्वामींचे अनुभव तर येतातच, स्वामींची प्रचितीसुद्धा येते कधी कधी. म्हणजे आपण मूर्ती पॅक करतो, वस्त्र स्वामींचे. म्हणजे सांगायचा उद्देश हाच आहे की आपण प्रत्येक वेळी रडतो की देव मला काही देत नाही, देव मला काही देत नाही. पण स्वामींची निस्वार्थ सेवा करा तुम्ही. आज सेवा केली उद्या फळ मिळतं असं नाही आहे. वर्षानुवर्ष सेवा केली ना कधी ना कधी स्वामींची कृपा होते. तसंच झालेलं आहे आमच्या बाबतीमध्ये. हे बिझनेस व्यवसाय नसून स्वामींनी दिलेला आशीर्वाद आहे. कारण तुम्ही बघा घर बसल्या सगळ्या गोष्टी मागू शकता आणि तुम्हाला घर बसल्या ह्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत. तर बघा रात्रभर बसून सगळे कुरिअर पॅक केलेले आहेत आणि मन असं खूप कधी कधी भरून येतं की खरंच स्वामींचा एवढा मोठा आशीर्वाद आपल्यावरती आहे की खूप म्हणजे नाही का कधी असं स्वप्नात पण वाटलं नव्हतं की हे कार्य मी करेल किंवा एवढ्या चांगल्या प्रकारे ते चालू होईल. आणि तुमच्या सगळ्यांचा विश्वास, तुमच्या सगळ्यांची साथ तर मला आहे. त्याच्याबद्दल तुमचे सर्वांचे पण खूप धन्यवाद. कारण स्वामी सेवेतून तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवला, सगळ्या गोष्टी ऑर्डर केल्या, तुम्हाला घरपोच भेटल्या. आणि त्यातून एकाच गोष्टीचा आनंद आहे की स्वामी सेवेकरी घडले. म्हणजे मी घडवले असं म्हणत नाही, निमित्त मात्र असेल, पण माझ्या माध्यमातून स्वामींनी ते कार्य केलं. घरोघरी बघा स्वामींची मूर्ती पुजते, स्वामींचं आगमन होते, स्वामी माऊलींची सेवा घडते. बऱ्याच ताईंना आपले व्हिडिओ बघून मोटिवेशनल आधार वाटतोय, जगण्याची नवीन हिंमत भेटते. बऱ्याच लेडीज आहेत त्यांना प्रोत्साहन मिळतंय. तर हे सगळं स्वामी स्वतः करून घेत आहेत आणि स्वामीने दिलेला आशीर्वाद आहे. तर दिवस रात्र एक करून काम करण्याची, कष्ट करण्याची तयारी आहे. तसंच बघा रात्रभर जागून सगळे कुरिअर पॅकिंग केले. जवळपास 30-40 पॅकिंग असतील दिवाळीची. आज पण पुन्हा 20-25 पॅकिंग आहे, त्याला पण आज रात्र. म्हणजे दिवाळीमध्ये पूर्ण सगळं वर्क आपलं नाईटचं म्हणजे रात्र पाळी करूनच रात्र सेवा चाललेली आहे आमची सध्या स्वामी कार्याची. तर तुम्ही बघू शकता. बघा अशा ऑर्डर घ्यायच्या, सगळ्यांचे ॲड्रेस टाकायचे प्रॉपर, असं काम चालू असतं. तसंच बघा ह्याच्यामध्ये प्रत्येकाची ऑर्डर लिहिलेली असते डेनुसार. तुमचं ॲड्रेस, तुमचं
प्रत्येकाचा फोन नंबर, मोबाईल नंबर असं सगळं काही लिहिलेलं असतं. तर बघा हे असं स्वामी सेवेचं कार्य खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. बघा हे सगळ्यांचं कुरिअर पॅकिंग केलेलं आहे आणि सगळ्यांचं कुरिअर आहे हे प्रॉपर पॅकिंग केलेलं आहे बरं का. तुम्ही बघू शकता की स्वामींचे वस्त्र वगैरे बघा, हे सगळं पॅकिंगचं सामान आहे. तर सगळं पॅकिंग चाललेलं आहे. तुम्हाला ज्या वस्तू हव्यात त्यासुद्धा तुम्ही स्वामी मूर्ती आर्टमध्ये अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने ऑर्डर करू शकता. सगळ्या गोष्टी या तुम्हाला घरपोच मिळत असतात. तर बघा आपलं सगळ्यात चांगलं चालणारं प्रोडक्ट्स आहे ते सगळेच प्रोडक्ट्स आपले चालतात. तर तसंच बघा हे गजांत लक्ष्मी आहेत, तुम्ही बघू शकता. हे विभूती भांडं पण आहे, हे पण ऑर्डरचंच आहे. कारण तुम्हाला नाही का सगळ्या गोष्टी दाखवते, कारण बघा ह्याला सगळ्या गोष्टींना कष्ट आहेत, मेहनत आहे आणि मेहनतीशिवाय काहीसुद्धा नसतं. तर बघू शकता किती छान पद्धतीने सगळ्या गोष्टी आम्ही कुरिअर करतो, तुम्हाला पॅकिंग करतो. भरपूर वेळ जातो ह्याच्यामध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन असल्यामुळे विश्वास ठेवावे की नाही असा भरपूर ताईंचा प्रश्न असतो. पण तुम्ही बिनधास्त बुकिंग करा, कारण स्वामींचा आशीर्वाद आणि स्वामी सेवेतलं हे कार्य चालू झाले. स्वतः स्वामींनी आशीर्वाद देऊन हे स्वामी करून घेत आहेत. त्यामुळे बघा विश्वास ठेवून तुम्ही बिनधास्त बुकिंग करा. बघा दत्तगुरूंची किती सुंदर अशी मूर्ती आलेली आहे, महालक्ष्मींची पण आहे, तसंच बघा विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती आहे. सगळ्या तुम्हाला मूर्त्या आपल्याकडे भेटतील. तसंच पंत्या भेटतील पितळेच्या, त्याच्यानंतर गजांत लक्ष्मी भेटतील. हा घंटीचा दिवा बघा भक्तीताईंचा ऑर्डरचा आहे, तो पण लवकरच पॅकिंग करायचे. तर बघा आत्तापर्यंत 30-40 पॅकिंग झाले, पण अजून पण बाकी आहेत 20-25 पॅकिंग. म्हणजे दिवसभर कुरिअरचं काम असतं, परत सामान संपलेलं आणायचं. तर बघा हे अष्टलक्ष्मी दिवे आहेत, हे पण एका ताईंचे ऑर्डरचेच आहे, तुम्ही बघू शकता. हे कुरिअरच करायचं आहे. हे बघा शंखचक्र गदा, ह्या डिश आहेत. तसंच बघा ही छोटीशी समई आहे. हे बघा असं पॅकिंग असतं. तुम्हाला दाखवायचं आहे की तुम्ही एखादी वस्तू मागवता त्यावेळेस बघा असं पॅकिंग आम्ही करत असतो पूर्ण. म्हणजे कुठं डॅमेज, क्रॅक होऊ नये, फुटू नये, तुटू नये, चेपू नये ह्याची काळजी आम्ही पूर्ण घेतलेली असते. तर बघा आता हे थोड्या वेळात सगळ्या गोष्टी कुरिअरला टाकायला जायचं आहे आम्हाला. आणि कसं असतं की कुरिअरला भरपूर वेळ जातो बरं का, कुरिअरला टाकण्यासाठी वगैरे भरपूर वेळ जात असतो. तर बघा हे आपण एक 10-12 ऑर्डर आहेत, ह्या पण सगळ्या ताईंच्या आहेत. स्वामींची मूर्ती, वस्त्र, अलंकार, अष्टलक्ष्मी दिवा, तुपाच्या वाती, अगरबत्ती, चांदीचे महालक्ष्मीची पावलं, धनलक्ष्मी कुंचन, म्हणजे बऱ्याचशाच गोष्टी ताईंनी ऑर्डर केलेल्या आहेत. त्या पॅकिंगचं काम चाललं रात्रभर. आता बघा इकडे हे पॅकिंग झाले, तिकडं ते झाले. तर असे मिळून एक 30-40 पॅकिंग आहे. तेवढे घेऊन कुरिअरच्या ऑफिसला जावं लागतं, हे सगळं कुरिअर टाकावं लागतं. आणि कसं असतं की बघा ह्याच्यामध्ये खूप मेहनत आहे, आणि पण आम्हाला मेहनतीचं वाईट वाटत नाही, कारण स्वामीने हे कार्य आम्हाला दिलेलं आहे. स्वामी पण बऱ्याचदा परीक्षा बघतात की हा भक्ताला मी एवढं काय देतोय, हा भक्त मनापासून ही सेवा करतोय का, कार्य करतोय का, असं बऱ्याचदा होतं. पण बघा कंटाळा आळस न करता कंटिन्यू एक रात्रभर एका जागेवरती बसून हे कुरिअर करावं लागतं. प्रत्येकाची ऑर्डर बघावी लागते, ह्यांचं कुठले वस्त्र आहेत, कोणत्या कलरचं काय आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट बारकावीने बघून ती पॅकिंग करावी लागते. तर बघा हे असंच मिळालेलं कार्य नाही आहे, कारण स्वामींनी त्यांच्या सेवेतनं आशीर्वाद दिलेला आहे खूप मोठा. एका कंताटोपीपासून स्वामी वस्त्र अलंकार, स्वामी मूर्ती आर्ट चालू झालं. तर बघा स्वामींचा दृष्टांत झाला, मी एका अपघातातून वाचले, मी बरी झाले त्या दृष्टांताने. स्वामींनी वेळोवेळी दर्शन दिलं, वेळोवेळी मार्गदर्शन केलं, आणि हे एवढं छान असं कार्य ते माझ्या माध्यमातून करून घेतात. ह्याचा मला खूप वेगळा आनंद आहे. कारण कसं असतं की पैसा कोणीही कमवतं, विषय पैशाचा नाही आहे, पण भगवंतांनी चांगल्या कार्यासाठी निवड करणं ह्यासाठी सुद्धा आपली तेवढी लायकी लागते, किंवा आपण तेवढ्या लायक लागतो. कारण स्वतः भगवंत सांगतोय आपल्याला की तू हे कार्य कर, आणि तू हे कार्य तुला करायचं आहे. आणि प्रत्येक वेळी कधी हारलो, कधी कंटाळा आला तरी स्वामी नवी उमेदून मला उभं करतात, मला पुन्हा प्रोत्साहन द्यायचं काम करतात. तर ह्याच्यामध्ये त्रास पण खूप लोकांनी दिला, पण कष्ट नाही कोणी बघितले की कष्ट किती असतात. आणि कसं असतं की जे त्रास देणारे लोक असतात त्यांच्यात कष्ट करण्याची ताकद नसते, तयारी नसते. त्यामुळं ते फक्त एकच काम करू शकतात की दुसऱ्यांना त्रास देणे. चांगल्या कार्यामध्ये विरोधक असतात. तर आपण बघा खूप चांगलं कार्य करतोय, आणि मला खूप माझ्या स्वामी माऊलींचा मला खूप खूप कौतुक आहे. कारण माझ्यासोबत स्वतः ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. आपला एकच बाप आणि आपलं सगळं काय एकच, फक्त स्वामी महाराज. ते आपले मालक चालक सगळं काय स्वामी आहेत.
स्वामी सोडले तर ह्या जगामध्ये कोणालाही घाबरायचं नाही, किंवा आपण कष्ट करतो आणि आपल्या कष्टाचं आपण ते फळ असतं प्रत्येक गोष्टीमध्ये. त्यामुळे कसं असतं की खूप चांगल्या गोष्टी घडतायत किंवा घडल्या, आणि ह्या फक्त स्वामींमुळेच घडलेल्या आहेत. कारण स्वामींचा त्यांनी स्वतः मला दिलेला आशीर्वाद आणि स्वतः स्वामींचा आशीर्वाद किंवा स्वामींची कृपा माझ्यावरती आहे. त्यामुळे स्वामी माऊली सदैव माझ्या पाठीशी आहेत. वेळोवेळी अनुभव येतो, प्रचित येते. बघा, मी आज पुण्यामध्ये आहे आणि मी आहे का 32 शिराळमधली, म्हणजे कोल्हापूर साईडची मी आहे. कोल्हापूर, सांगली, 32 शिराळ, मी राहते पुण्यामध्ये. पण आज मी सगळ्या जगभर तुमच्यापर्यंत पोचले. कर्नाटक, बँगलोर, कोल्हापूर, सोलापूर, US, अमेरिका, दुबई, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, इथंपर्यंत स्वामीने हे कार्य केलं. हे मी नाही केलं, हे माझं काहीच नाही आहे, मी काहीच करत नाही आहे. हे जे करतात ते फक्त स्वामी माऊली करतात. कारण स्वामी स्वतः घरोघरी जात आहे. स्वामींची इच्छा कोणाच्या माध्यमातून जायचं, त्यामुळे कोणी अडवू शकत नाही. कारण स्वामींच्या पुढं कोणीच नाही आहे. स्वामींना जिथं जायचं, स्वामींना योग्य वाटतं ते स्वामी त्या भक्तांकडून करून घेतातच. तर कसं असतं, हे जग आहे, जेवढी चांगली लोक आहेत तेवढी वाईटसुद्धा लोक आहेत. पण आपण कोणाला घाबरत नाही, डगमगत नाही, कोणाचा विचार करत नाही, कारण चांगलं कार्य करतो आणि स्वतः स्वामीसोबत आहेत. तर खूप आनंद आहे या गोष्टीचा. तर बघा, तुम्ही सुद्धा प्रामाणिक कष्ट करा, प्रामाणिक स्वामींची सेवा करा. योग्य वेळेवरती स्वामी इतकं देतात की आपले हात कमी पडतात, खरं येते. आणि तर स्वामींच्यावर निस्वार्थ विश्वास ठेवा, सेवा करा, सेवेकरी घडवा आणि स्वार्थापोटी सेवा करू नका की देव काहीतरी देईल. देवाने खूप काही दिले म्हणून सेवा करा. आणि स्वामींना माहीत असतं, जो भक्त प्रामाणिकपणे निस्वार्थ सेवा करतो त्याच्यावरती स्वामींची कृपा झाल्याशिवाय राहत नाही. हा माझा जिवंत अनुभव आहे. तुम्ही शिकू शकता, बघू शकता, स्वतःमध्ये खूप काही गोष्टी आत्मसात करू शकता की स्वामी आहेत. आणि स्वामी परीक्षा पण खूप घेतात, जसं की माझ्या 4 वर्ष परीक्षा झाल्या. ह्या वर्षी स्वामींनी स्वतः आशीर्वाद दिला, स्वतः स्वामींची कृपा झाली आणि हे सगळं काही चालू झालं. आणि खरंच खूप चांगलं चालू आहे. कसं असतं की स्वामींनी दिले ते सांभाळता पण आता हात कमी पडत आहेत असं झालेलं आहे. तर स्वामी आहेत, स्वामींची निस्वार्थ सेवा करा. कोणी काही म्हणतंय, कोणाला काय वाटतं ह्याचा कधीच विचार करायचा नाही. आपल्याला योग्य वाटतं ना, आपल्यासोबत स्वतः स्वामी समर्थ महाराज आहेत, आपली माऊली आहे. तर ह्या जगामध्ये सगळ्या गोष्टी शक्य आहेत. तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचे कुरिअर लवकरच मिळतील आणि तुम्ही ही दिवाळी खूप चांगल्या पद्धतीने सेलिब्रेशन करा, चांगल्या पद्धतीने उत्साह साजरा करा, स्वामींसोबत करा. स्वामी मूर्ती आर्टसोबत यंदाची दिवाळी तुम्ही सगळ्यांनी साजरी करा. श्री स्वामी समर्थ.